नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राइम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. संपूर्ण वक्फ कायद्याला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. 3 सदस्य गैरमुस्लिम 5 वर्षांची अट स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा. भाजपा आमदार नारायण कुचे यांचं वक्तव्य. छगन भुजबळ आणि मराठा आणि कुणबी फरक समजून घ्यावा. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांची प्रतिक्रिया. आणि जनसुरक्षा कायद्याच्या समर्थनार्थ भाजपाकडून आंदोलन. आता पाहूया सविस्तर वृत्त. सर्वोच्च न्यायालयाने वक्फ अधिनियम 2025च्या काही तरतुदींवर तात्पुरती स्थगिती दिली आहे. ही स्थगिती जोपर्यंत या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत लागू राहणार आहे. कोर्टाने स्पष्ट केले की वक्फ बोर्डाचा सदस्य होण्यासाठी 5 वर्षांपासून इस्लामचा अनुयायी असणं आवश्यक आहे. या अटीवर सध्या अंमलबजावणी होणार नाही. त्याचबरोबर वक्फ बोर्डामधील गैरमुस्लिम सदस्यांची संख्या 3 पेक्षा जास्त असू शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळाला, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार नारायण कुचे यांनी दिली आहे. जालन्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारनं जीएसटीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल केले असून अनेक स्लॅब रद्द करण्यात आले आहेत, तर काही स्लॅब कमी करण्यात आले आहेत. जीएसटी सुधारणा संदर्भातील या निर्णयाची अंमलबजावणी 22 सप्टेंबरपासून होणार आहे. दरम्यान सरकारने जीएसटी संदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना नक्कीच फायदा होईल आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आमदार नारायण कुचे यांनी व्यक्त केली आहे. निर्णय घेतला तो शेतकरी असन, आरोग्य असन, विमा असन, या सगळ्या गोष्टीवर त्याचा फायदा होणार आहे. म्हणून आज आपल्याला हेच सांगितलं पाहिजे. खरं म्हणजे केंद्र सरकारच्या बाबतीत आणि अर्थमंत्री सीतारामन मॅडमच्या बाबतीत आज जनतेमध्ये चांगला मेसेज दिला. तो पूर्वी जो अंदाज नव्हता आला, काही प्रमाणात थोडाफार होता, पण तो सगळं कमी करण्याचं काम केंद्र सरकारने केलं. म्हणून मी केंद्र सरकारचं म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी व अर्थमंत्री सीतारामन मॅडम यांचं जालना जिल्ह्याच्या वतीने महानगरचा जिल्हाध्यक्ष आणि ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष आमचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील, माजी मंत्री बबनरावजी लोणीकर साहेब असतील यांच्या वतीने केंद्र सरकारचं अभिनंदन करतो. जालना जिल्ह्याच्या जनतेला याचा फायदा 100% होईल, म्हणून त्यांचं केंद्र सरकारचं आम्ही जिल्ह्याच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. मराठा समाजाचं एसईबीसी आरक्षण काढून घेऊन ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करा, अशी मागणी जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केली आहे. ते जालन्यात बोलत होते. लातूरमध्ये बोलताना मंत्री भुजबळांनी मराठा समाजातील तरुणांना चर्चेसाठी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. यावर लाखे पाटील यांनी प्रतिक्रिया देत भुजबळांसोबत चर्चेसाठी आम्ही तयार असल्याचं म्हटलंय. भुजबळांनी मराठा आणि कुणबी यातील फरक समजून घ्यावा, असंही लाखे पाटील यावेळी म्हणाले. राज्यातील ओबीसीचं आरक्षण संपलंय या विखारी प्रचारातून काल लातूरमध्ये आमच्या एका भावंडानं आत्महत्या केली आणि त्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना राज्यातील मंत्री आमदार छगन भुजबळ साहेबांनी उपरोधिकपणे मराठा समाजाला एक आवाहन केलं आणि माझ्याशी चर्चेवरून पुढे असं सांगितलं. होय आमदार भुजबळ साहेब, आपल्याबरोबर चर्चेचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे आणि आपल्याला आम्ही विनंती करतो की राज्यामध्ये जे काही सामाजिक विकार वाढवला जातोय, घटना आणि कायदा याच्याबद्दल जो अपप्रचार केला जातोय, त्या संदर्भात आपल्याशी चर्चा करण्याला आम्ही तयार आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ आज छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात आंदोलन करण्यात आलंय. कालच या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून राज्यभर निषेध नोंदवण्यात आला होता. मात्र आज भारतीय जनता पार्टीकडून या जनसुरक्षा विधेयकाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलंय. विधेयकाला एक सगळीकडे विरोध आहे, मात्र तुम्ही समर्थनार्थ आता रस्त्यावर उतरलेला आहात. ही सभा घेतलीये, आता या सभा अशा किती घेतल्या जाणार आणि समर्थन कसं होणार? पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये एक चांगलं जनसुरक्षा कायदा निर्माण केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून जे शहरी नक्षलाईट आहेत, वेगवेगळ्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत, त्या ऑर्गनायझेशन ज्या
भारताच्या संविधानाच्या विरोधात काम करतात, समाजामध्ये अराजकता पसरवण्याचं काम करतात आणि त्याचबरोबर अशांतता समाज घडवून अशांतता कशी पसरेल यामध्ये काम करतात, तर त्यांच्या विरोधात हे विधेयक आहे आणि त्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे, सपोर्ट आहे. म्हणून त्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये क्रांती चौक या ठिकाणी आम्ही एक जनसभा घेतली. त्यामध्ये शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि जनता उपस्थित होती. या निमित्तानं आम्ही नेहमीच या कायद्याच्या सपोर्ट करणारे आहोत आणि देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मार्च 26पर्यंत आम्ही नक्षलवाद या देशातून संपवणार आहोत आणि नक्षलवाद संपवण्यासाठी हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून आम्ही पूर्णपणे रस्त्यावर उतरून या कायद्याला सपोर्ट करणार आहोत. परंतु विरोधक का विरोध करतात? कोणती भीती आहे? विरोधकांना त्यांना फक्त राजकीय दृष्ट्या अराजकता माजवायची, राजकीय दृष्ट्या समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे आणि त्यामधून ते प्रयत्न करतात, पण ते यशस्वी होणार नाही. छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना बंद करण्यात आल्याने ती पुन्हा सुरू करावी अशी मागणी पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं करण्यात आली आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांना पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं. या योजनेअंतर्गत मराठा समाजातील 3.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 800 रुपये मिळत होते. यावर सकारात्मक प्रतिसाद देत इतर कायदेशीर मार्गाने ही शिष्यवृत्ती चालू ठेवता येते का ते पाहून नक्कीच न्याय देईन असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं असल्याची माहिती पुणे शहर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सचिन आडेकर यांनी दिली आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातल्या 70,000 मुलांना ज्यांच्या घरच्यांचं उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी आहे अशा मुलांची शिष्यवृत्ती राज्य सरकारने रद्द केलेली आहे. जे 800 रुपये दरमहा मुलांना मिळत होते आणि 9,600 रुपये वर्षाच्या ज्या मुलांना या ठिकाणी सारथीच्या मार्फत मिळत होते ते OP गुप्ता नावाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी एका ठरावामध्ये रद्द केले एप्रिलमध्ये. मराठा समाजाला एका ठिकाणी सरकार GR काढून आरक्षणाचा मार्ग मोकळा करते आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांचे फेलोशिप रद्द करते. हे दुपट्टीपणा सरकारचा चालणार नाही. यासाठी आम्ही आत्ता राधाकृष्ण विखे पाटील जे मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आहेत त्यांची या ठिकाणी सारथीमध्ये भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की ही फेलोशिप चालू ठेवा, कारण मुळातच 9वी ते 12वी हाच बेस विद्यार्थ्यांचा महत्त्वाचा आहे आणि मराठा समाजाची ती मागणी होती. त्यामुळे त्यांचं शिष्यवृत्ती त्यांनी रद्द करू नये, ती रद्द केली आणि जर त्याच्यामध्ये त्यांनी काही कारवाई केली नाही आणि ती पुन्हा चालू केली नाही तर मराठा क्रांती मोर्चा या ठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन करेल. मुसळधार पावसामुळे बीडच्या आष्टी मतदारसंघात अनेक नद्या नाल्यांना पूर आले. त्यामुळे पुराचे पाणी गावामध्ये घुसल्याने अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात नागरिक पुरामध्ये अडकलेले आहेत. याच परिस्थितीत जिल्हा प्रशासनाकडून आष्टी तालुक्यातील अनेक भागात हेलिकॉप्टर आणि कमांडो बचाव पथकाकडून मदत कार्य केलं जात आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागात पुण्यातील मानाची 2 मोठी मंडळं येऊन ठाकणार समोरासमोर. तर अनुभवा हा थरा. तसं नाही येऊ काही की सगळे गणेशाची आराधना करतात, सगळे खूप छान एन्जॉय करतात, खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो. वडील एका मंडळात असतात, मुलगा एकाचाच असतो, चुलते एका मंडळात असतात. अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ, नाही तर बोलव याला. कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे. तुळशीबाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग अतूट नाते. महिलांचं माहेरघर तुळशीबागेला समजलं जातं आणि वर्गणीबद्दल काय थोडंसं काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय आहे, तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे. काय माहिती का, जगामध्ये तुम्ही सगळं काय करू शकता पण समोरच्या खिशातनं 1 रुपया काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो. त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे. गणेशोत्सवाचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो 10 वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो, जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो, जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो, असंच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना. या पाण्यात आम्ही विसर्जित करू का हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का. मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी, मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं का. तर धमाल मस्ती किस्सांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पाहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
नाशिकच्या दिव्या महाजन या 15 वर्षीय तरुणीने 7 ओशन चॅलेंज म्हणजेच जगातील 7 समुद्रातील खडतर अशा प्रत्येकी 1 अशा 7 खाडी पार करण्याचा इतिहास रचलाय। 15 वर्षीय दिव्या महाजन ही कॅटलिना खाडी पोहणारी भारतातील सर्वात लहान वयाची व्यक्ती ठरली आहे। केवळ 15 तास 23 मिनिटांमध्ये दिव्याने ही खडतर खाडी पोहून पूर्ण केली आहे। मुसळधार पावसामुळे जालन्याच्या सावरगाव बुद्रुक आणि सावंगी किनार येथील नद्यांना पूर आलाय। गावच्या पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटलाय। हवामान विभागाने जालना जिल्ह्यात 2 दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तवलाय। त्यानुसार जालन्याच्या परतूर तालुक्यातील सावरगाव बुद्रुक आणि सावंगी किनार या गावात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पुलावरून प्रवास करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागते। सिंदफणा नदीला आलेल्या पुरामुळे बीडच्या शिरूर कासार परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पाण्याचा प्रवाह वेगाने वाढतो। या पुराच्या पाण्यामुळे शिरूर कासार येथील बाजारतळ पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। गावातील मुख्य बाजारपेठ, दुकाने तसेच आसपासची अनेक ठिकाणे पाण्यात बुडाल्याने व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील हिवरा नदीच्या उगमस्थानी मुसळधार पाऊस झाल्याने नदीला पुराचं स्वरूप प्राप्त झालं होतं। यामुळे खडकदेवळा खुर्द आणि खडकदेवळा बुद्रुक या दोन्ही गावांचा संपर्क तुटला होता। हिवरा नदीच्या फरशी पुलावरून मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शालेय विद्यार्थ्यांना देखील शाळेतून घरी परतावं लागलंय। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह। डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन। कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये। ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील घोसला तिकडा परिसरातील गावांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे। घोसला बनोटी रस्त्यावरील खटकाल नदीला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पावसाने शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आज सकाळपासून नागपूर शहरात ढगाळ वातावरणानंतर दुपारी अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सुरुवात झाली। काही मिनिटातच रस्त्यावर पाणी साचून नाले ओसंडून वाहू लागले असून शहरातील अनेक भागात मुख्य रस्त्यांना तलावाचं स्वरूप आल्याचं चित्र आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। पाहूयात। नागपूर शहरात आज सकाळपासूनच मेघगर्जनेसह पावसाची रिपरिप पाहायला मिळत आहे। आपण सध्या उभे आहोत बर्डी परिसरात। या ठिकाणी काही मिनिटातच रस्त्यात पाणी साचून नाल्याचे स्वरूप आलेले आहे, तर शहरात अनेक भागात मुख्य रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे। हवामान विभागाने यापूर्वीच नागपुरासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला होता, तर मुसळधार पावसाबरोबरच वेगवान वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोसळण्याचे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नागरिकांना घराबाहेर अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे, तर पावसाची ही जोरदार हजेरी काही तास कायम राहिल्यास शहरात मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे। तर या संदर्भात त्याने प्रशासन सुद्धा हाय अलर्टवर पोहोचल्याचे समजून येत आहे। सुमित ठाकरे, नागपूर। राष्ट्रीय लोक न्यायालयाच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर एक ऐतिहासिक तडजोड घडली आहे। गोवा येथे 2019 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या 28 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर स्नेहल हिच्या कुटुंबाला नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून 1,40,00,000 रुपयांची नुकसान भरपाई चेक स्वरूपात देण्यात आली आहे। या तडजोडीमुळे लोक न्यायालयाची जलद आणि समोपचाराने न्याय देणारी संकल्पना अधिक बळकट झाल्याचं अधोरेखित झालंय। आज पहाटे सुमारे 2 तास भंडाऱ्यात विजांच्या प्रचंड गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 2 तास पडलेल्या या अतिवृष्टीमुळे अनेक सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झालंय। भंडारा तालुक्यात 55 मिलीमीटर तर भंडारा तालुक्यातील भंडारा, खमारी आणि खोरकला या 3 मंडळात अतिवृष्टी झाली असून प्रत्येक मंडळात 92 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। आणि या बातमीचा वेळ झाली आहे प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।